हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुनः अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्य उपासनेला आपण सुरुवात करतोय. कालच्या चिंतनामध्ये 20 नंबरच्या श्लोकावर असणाऱ्या ओव्यांचा विचार आपण केलेला होता की जे तत्व जे आहे या विनाशी तत्वामध्ये अविनाशी म्हणून राहत असतं, त्या विनाशी विश्वामध्ये अविनाश रूपानं जे राहत असतं ते परमात्म तत्व आहे असं वर्णन मागच्या आपण चिंतनामध्ये काही दृष्टांताच्या आधारे विचार केलेला आहे. माऊलींनी दृष्टांत दिलाय. ना तरी आटती अलंकारी नाटते कनक असे जयापरी तेवी मरतीय जीवाकारी अमर जे आहे. असं अमर आणि अविनाशी असलेलं हे तत्व या विश्वामध्येच असतं. म्हणून विश्वपणामध्ये ते व्यक्त होऊन सुद्धा त्याचा विश्वपण आणि त्याचं अस्थिपण जे आहे ते कधीही जात नाही. जरी विश्वाचा ऱ्हास झाला तरी त्याचा ऱ्हास होत नाही असं वर्णन 2 दृष्टांताच्या द्वारे तरंग, पाणी आणि अलंकार आणि सोनं यांचा दृष्टांत देऊन माऊलींनी पटवून दिलेला आहे. पाहे पा तरंग तरी होत जात परितेत उदक ते अखंड असत तेवी भूताभावी न नाशिता अविनाशते. प्रत्येक भूतमात्राचा सगळ्या पंचमहाभूतांचा जरी नाश झाला तरी सुद्धा ते नाश पावत नाही. कारण नाश पावायला त्याच्यामध्ये विकार नाही. दुसरी गोष्ट त्याला अवयव नाही, त्यामुळं त्याचा विध्वंस करता येत नाही, नाश करता येत नाही असं ते तत्व आहे. किंवा ना तरी आटते अलंकारी नाटते कनक जसे जयापरी. म्हणजे कनक म्हणजे सोनं. सोनं जरी आठवलेलं असलं, अलंकार जरी आठवले असले आणि आठवून जरी त्याचं लगड तयार केली तरी सुद्धा त्याचं परत कधीच न आटणार, अलंकारात कधी न आटणारं सोनं जसं असतं तसं शरीरामध्ये या मरणाऱ्या जीवशरीरामध्ये आकारात असलेलं जे अमर असं तत्व आहे, आकारात जे अमर आहे, शरीराच्या आकारामध्ये जे अमर आहे, धारण केलेलं आहे कळतं ना. एकदा विश्वाचाच आकार धारण केला किंवा देहाचा आकार धारण केला पण तरीसुद्धा देह पडल्यामुळं त्याला मरण नाही किंवा विश्वास संपुष्टात आल्यामुळं ते नाश पावत नाही असं ते अविनाशी तत्व आहे असं माऊलींनी थोडक्यात त्याचा अर्थ आपल्याला असं सांगता येईल. आता आपण 21-22 नंबरचा श्लोक सलग एकत्र टाकलेले आहेत. त्याचा सलग असा अर्थ आपण पाहणार आहोत. अव्यक्तो अक्षर इतियुक्त स्तमाहु परमां गती यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. म्हणजे ज्याला अव्यक्त आणि अक्षर म्हणलेलं आहे, इतियुक्त स्तमाहु त्यालाच श्रुती स्मृती काय म्हणते, परमां गतीम परमगती म्हणतात. आणि यम प्राप्य याला जर प्राप्त करून जर एखादा मनुष्य घेतलं त्यानं प्राप्त करून न निवर्तते तद्धाम परमं मम. कारण ते संसाराकडे परतत नाहीत, कारण ते माझं सर्वोत्कृष्ट असं स्वरूप प्राप्त त्यांनी करून घेतलेले असतात. ते माझ्याशी एकरूप होतात. त्यामुळं ही श्रुती आहे. उपनिषदाचं वर्णन भगवद्गीतेने या ठिकाणी केलेलं आहे. ए प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. एकदा परत गेलेलं, एकदा संसाराला उन्मुख झालेलं किंवा भगवंताशी एकरूप झालेला एखादा जीव पुन्हा जन्माला येत नाही, तो परमगतीला प्राप्त होतो. कोणत्या? ज्याला मी अव्यक्त किंवा अक्षर म्हटलेलं आहे त्यालाच शास्त्र परमगती म्हणतात असं भगवंत बोलावले बघा.
अव्यक्तो अक्षर इतियुक्तस्तमाहु, त्यालाच परमां गतीम ये प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं ममं, ते माझे परमधाम आहे, ज्यातून हे लोक परत पाठीमागे येत नाहीत, संसारात जन्माला येत नाहीत. पुरुष स परापार्थ भक्त्या लभ्यस्त्व अनन्या, यशांतस्थानी भूतानी येन सर्वमिदं ततम, त्याच्या आत सर्व भूते आहेत. अर्थात ज्यानं हे सगळं जग विश्व व्यापलेलं आहे तो परमपुरुष अनन्य भक्तीने प्राप्त केला जातो. किती सोपं वर्णन, साधना सांगितलेली आहे बघा. आपल्याला वाटतं एवढा पर असलेला, पर म्हणजे सगळ्यांच्या प्रकृतीच्या पलीकडे, देहाच्या पलीकडे, संसाराच्या पलीकडे, मनबुद्धी चित्त अहंकाराच्या पलीकडे असा असणारा तो प्राप्त करायसाठी जर काय करायला लागतं, अनन्य शब्द वापर, भक्त्या लभस्त्वय अनन्या, भक्ताला अनन्य भक्तीनं तो प्राप्त होतो. तो परमपुरुष आहे, जी परमगती आहे, ज्याला निजधाम म्हणलेलं आहे, की ज्या निजधामाला गेल्यानंतर मनुष्य संसारात येत नाही, तर तो काय होतो, अनन्य भक्तीनं त्या परमपुरुषाला प्राप्त करून घेतो. आपलं सुद्धा ध्येय तेच आहे, अनन्य भक्ती करून. अनन्य भक्ती शब्दाचा अर्थ आहे संसाराशी फारकत घेऊन, संसारापासून बाजूला, न अन्य, भगवंताशिवाय दुसरी गोष्ट नसणे, याला न अन्य म्हणतात. जो अनन्य आहे त्याला जन्म मरणाचे फेरे चुकतात. माऊलींची उवे नाही, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, यालागी शरणागता शरण्य मीची एकू. मी एकच असा आहे की कोणत्याही शरणागत भक्ताला शरण येण्याचं ठिकाण मी आहे. कारण जो माझा होय अनन्य शरण, जो माझा अनन्य भक्त असतो त्याचे निवारी मी जन्म मरण, त्याचे जन्म मरणाचे फेरे मी चुकवतो. म्हणजे संसाराला परत यावं लागत नाही. म्हणजे तद्धाम न निवर्तन्ते यम प्राप्य न निवर्तते तद्धाम परमं मम, मला माझ्या परमगतीला प्राप्त होतात. पण कसे प्राप्त होतात, त्यासाठी साधना माऊली सांगतात भगवंत. ते म्हणतात पुरुष स पार्थ भक्त्या लभस्त्वय अनन्या, अनन्य भक्तीनंच मी तो प्राप्त होऊ शकतो. जो सर्व, ज्याच्यामध्ये सर्व भूते आहेत, ज्यानं सर्व हे जग व्यापलेलं आहे, यशांतस्थानी भूतानी येनम सर्वमिदं ततम, ईशावास्यमिदं सर्वं यत् किंचित जगत्याम जगत. ईशावास्य उपनिषदामधला पहिला श्लोकच आपल्याला सांगतो की सगळं हे ईश्वरानं व्यापलेलं आहे. जगताम जगत, जगत आणि जगताच्या पलीकडं असणारा सगळा प्रांत, व्यक्त आणि अव्यक्ताची सगळी जी क्षेत्र आहे ते भगवंतानी व्यापलेलं आहे, अंतर्बाह्य व्यापलेलं आहे. आतून आणि बाहेरून तो भरलेला आहे. जसा एखादा पाण्याचा घट, भरलेल्या पाण्याचा घट पाण्यामध्येच बुडवला तर जसं पाणी त्याच्या आत बाहेर असतं, तसा भगवंत या सर्व भूतमात्राच्या आत आणि बाहेर. तुका म्हणे विठो विठो भरला सबाह्य, सबाह्य म्हणजे आत आणि बाहेर भरलेला आहे विठ्ठल. तसाच हे आत्मस्वरूपाचं वर्णन करताना वर्णन केलं की ज्याला अव्यक्ताने अक्षर म्हटलेलं आहे त्याला श्रुती परमगती म्हणते. आणि ज्याला प्राप्त होऊन मनुष्य पुन्हा संसारात येत नाही, आणि ते माझे सर्वोत्कृष्ट असं स्वरूप आहे, सगळ्यात श्रेष्ठ असं स्वरूप आहे. आणि ज्याच्यामध्ये सर्व भूत आहेत आणि ज्यानं सर्व जग अंतर्बाह्य व्यापलेला आहे, तो परमपुरुष जर प्राप्त करायचा असेल तर त्याला अन्य म्हणजे संसारापासून बाजूला होऊन, प्रपंचाचा विचार सोडून, अन्याचा विचार सोडून अनन्य व्हावं लागेल भगवंताशी. म्हणजे भगवंताचंच अनुसंधानामध्ये हा पुरुष प्राप्त होऊ शकतो. माऊलींनी भाष्य केलेलं आहे आणि वेदांत शास्त्राचा विचार या ओव्यांच्या मधून केलेला आपल्याला बघायला मिळतो. जर आपण थोडं बहुत चांगदेव पासष्टी किंवा माऊलींचा अमृत अनुभव जरा अभ्यासला असेल, किंवा थोडं कसना आपल्याला विचारसागर किंवा परमपूज्य काकांनी लिहिलेलं परमार्थ विज्ञान ग्रंथ जो आहे त्याचा थोडासा अभ्यास आपला असेल तर ह्या ओव्या आपल्याला चढ दिशी समजतील.
अन्यथा थोडंसं वेदांत असल्यामुळं लक्षात येत नाही. तर माऊलींनी सोप्यात सोपं दृष्टांत देऊन पटवून दिलेलं आहे. 179 नंबरची उभी आपण बघतोय 8व्या अध्यायातली. जया ते अव्यक्त म्हणो कोडे, म्हणता स्तुती हे ऐसे नावडे. जे मनबुद्धी न सापडे म्हणून या, ते मनबुद्धीला प्राप्त होत नाही. त्या परब्रह्मास अव्यक्त म्हणो कोडे. कोडे म्हणजे कौतुकानं लाडानं जरी त्याला अव्यक्त म्हटलं तरी ती त्याची स्तुती होत नाही. स्तुती होते असे वाटत नाही. किती केलं बोललो आपण आणि कौतुकानं तरी त्याची स्तुती केली अशी होत नाही. कारण ते मन बुद्धीला अगोचर आहे, मन बुद्धीला गोचर होत नाही. मन आणि बुद्धी इंद्रियांना ते प्राप्त करता येत नाही. जे मन बुद्धी न सापडे म्हणून या, मन आणि बुद्धीला विषय होत नाही म्हणून त्याला अव्यक्त असं कौतुकाने म्हणता येईल म्हणतात ते माऊली. परंतु असे म्हणताना त्याची स्तुती आहे किंवा अव्यक्त शब्दाचे वाच्य आहे असे मात्र मला वाटत नाही. ते अव्यक्त शब्दाचं वाच्य नाही. वाच्य शब्दाचा अर्थ आहे ज्याचं तो वर्णन करतं त्याला वाच्य म्हणतात. त्यामुळं स्तुती जरी आहे किंवा अव्यक्त शब्द जो परमात्म्याला वापरलेला आहे तो त्याचं वर्णन करणारा नाही मात्र, असं माऊली बोलतात. कारण त्याचं वर्णन करता येत नाही हेच त्याचं वर्णन आहे. त्याचं चिंतन करता येत नाही असंच त्याचं चिंतन करावं लागतं. मागच्या आपण एका निरूपणामध्ये पाहिलेलं आहे की ते अचिंत्य आहे आणि अचिंत्य असताना अगोचर असताना त्याला जरी कौतुकानं जरी अव्यक्त जरी म्हटलं तर ती काय त्याची स्तुती नाही किंवा ते त्याचं वाच्य ठरू शकत नाही. अव्यक्त म्हणजे परमात्मा असं म्हणता येत नाही असं माऊली बोलतात. म्हणून मन बुद्धीला विषय नाही, त्याला अव्यक्त असं कौतुकाने म्हटलं परंतु त्याची स्तुती नाही किंवा ते त्याचं वाच्य नाही. त्यामुळे सर्व स्थूल सूक्ष्म दृश्य अदृश्य जग हे सगळं व्यक्तच आहे. कारण ते प्रमाणाने सांगता येतं. जे जे म्हणून व्यक्त आहे, जे जे दृष्टीगोचर आहे, कानानं ऐकू येतं, डोळ्यानं दिसतं, स्पर्शानं कळतं, नाकानं त्याचा वास घेता येतो, जिभेनं त्याला चाखता येतं, सगळ्या इंद्रियांना त्याचा अनुभव देता येतो. असं सगळं प्रमाणबद्ध काय असेल तर हे स्थूल आणि सर्व सूक्ष्म अशी दृश्य अदृश्य अशी सृष्टी जी आहे त्या सृष्टीचा प्रमाण सांगता येतं, प्रमाणानं त्याला पटवून देता येतं. समोर काहीतरी मोबाईल आहे तर मोबाईलचं वर्णन करता येतं, तो असा आहे तसा आहे, तो इतक्या किमतीचा आहे, त्याचा आकार असा आहे, त्याला नाव असं आहे असं वर्णन करता येतं. परंतु या अव्यक्त रूपाचं परमात्म्याचं वर्णनच करता येत नाही. वर्णन करायला ते मन बुद्धी चित्ताला कळलं पाहिजे. पण ते मन बुद्धी चित्ताच्या पलीकडे आहे. इंद्रियांचं ते सोडाच प्रश्नच नाही. इंद्रियांना कळणारच नाही. त्यांना अंतःकरण थोडंसं तरल असते त्याला कळेल आपण म्हणतो, पण इंद्रियांच्या आणि अंतःकरणाच्या पलीकडे आहे. म्हणून हे परमात्म तत्व मात्र अव्यक्त आहे. पण हे स्तुतीसाठी म्हटलेलं नाही बरं काय. कारण स्तुती जी आहे शास्त्र कुणाची स्तुती करत नाही, भगवंताची सुद्धा स्तुती करत नाही शास्त्र. अगदी रोखठोक सगळं सांगत असतं. तर ते हे अव्यक्त हेच त्याचं स्वरूप आहे. त्याला अव्यक्त हे अव्यक्त आहे असं म्हणता येत नाही. हे ब्रह्म आहे असं सुद्धा म्हणता येत नाही. म्हटल्यामुळे त्यात विकार निर्माण होतात ना. कारण नामामुळेच विकार येतात. मग नाम असेल तर आकार सांगायला पाहिजे, पण त्याचा आकार सांगता येत नाही. पण नाम सुद्धा त्याला अव्यक्त जे म्हटलं आहे हे अव्यक्त त्याचं स्वरूपच आहे. कारण ते मनानं बुद्धीनं जाणता येत नाही. आणि म्हणून मागच्या काही ओव्यामधून आपण बघितले तर मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रेगे, ते इंद्रिया कीर जोगे काय होईल, कसं प्राप्त होईल सांगा. जे इंद्रियांना प्राप्त होईल का, जिथं मनाची नक्की न लगे, बुद्धीची दृष्टी न लगे, बुद्धी दृष्टी सुद्धा टाकू शकत नाही आणि मन तिथंपर्यंत पोहोचू शकत नाही, तर मनानं ते प्राप्त करता येईल का, नाही. मनाला जी शक्ती, बुद्धीला जी शक्ती दिली जाते, इंद्रियांना शक्ती पुरवण्याचं केंद्र परमात्मा आहे. आणि जो मनाला बुद्धीला इंद्रियांना शक्ती देतो त्या मनानं बुद्धीनं त्याला जाणता येईल का, नाही जाणता येणार. कारण तो त्याच्या पलीकडे आहे. तो आपल्याला पूर्ण ज्ञानाची शक्ती देत असतो. आणि म्हणून इथं म्हटलं जया ते अव्यक्त म्हणो कोडे, म्हणता स्तुती ऐसे नावडे. जे मनबुद्धी न सापडे म्हणून या, आणि आकारा आलिया जयाचे निराकारपण न वचे.
आता परत आता वेदांत सांगायला सुरुवात केली बघा. हे ब्रह्मतत्व किंवा आत्मतत्व किंवा ही परमगती ज्याला परमात्मा म्हणतात, आम्ही विठ्ठल म्हणू, राम म्हणू, कृष्ण म्हणू, त्याला आपण आपल्या पद्धतीने म्हणतो. पण ते कसं आहे बघा, आकारा आदिया जयाचे, जे आकाराला प्राप्त होऊन सुद्धा निराकार पण न वचे, त्याचं निराकार पण जात नाही. म्हणजे त्याचा मूळ गुण जो आहे स्वभावना अजिबात जात नाही. मूळ स्वभाव काय आहे, ते निराकार आहे, त्याला आकार नाही. परंतु विश्वाच्या द्वारे, देहाच्या द्वारे ते आकाराला आल्यासारखं वाटतं आपल्याला. झाडं, वेली, पर्वत, माणसं, सगळी जीवसृष्टी दिसायला लागली की ती कुणाची दृष्टीत कुणाचा आकार आहे म्हणायचा, तो भगवंताचाच आकार घेऊन येते. पण आकाराला आलं तरी देखील त्याचा आत खरा निराकारपणा जो आहे तो कधीच जात नाही, आहे तसा असतो. आकार लोपे न विसचे नित्यतागा, त्यामुळे ज्याची नित्यता विस्कळीत होत नाही. आकार जरी गेला तरी त्याची नित्यता म्हणजे काय, कायम असणं, जे त्रिकाला बाधित आहे अशी नित्यता त्याची जात नाही. आकार काय त्रिकाला बाधित आहेत का, नाही. ते काळानं, देश काळ वस्तू परिच्छेद आहे त्याला. प्रत्येक वस्तूला, प्रत्येक जीवाला देश काळ वस्तू परिच्छेद आहे. परिच्छेद म्हणजे देशाची मर्यादा आहे, काळाची मर्यादा असणार आहे, वस्तूची मर्यादा असणारं सगळं जग आहे. त्यामुळं ते जग देशानं बाधित होऊ शकतं. देशाचा विकार, देश म्हणजे ठिकाण, एका ठिकाणावरून असलेली गोष्ट दुसऱ्या ठिकाणी दाखवताच येत नाही. केवढी मर्यादा आहे बघा. म्हणजे मी इथं आहे तर ते मी आता अमेरिकेत आहे मला सिद्ध करता येत नाही, कारण मला देशाची मर्यादा आहे, काळाची. काळात आज मी आहे तर उद्या असेल असं सांगता येत नाही. त्यामुळे ती काळाची मर्यादा आहे, वस्तूची मर्यादा आहे. म्हणून तो आकाराला येतं. पण आकार असून सुद्धा जे निराकार पण त्याचं घालवत नाही, कारण त्याचं नित्यता आहे, तो सदा सर्वदा आहे. त्याला देश काळाची मर्यादा नाही आहे. म्हणून नित्य शब्द तो काळाचा तो त्रिकाला बाधित आहे. तो काल होता, आज आहे, उद्या असणार आहे, म्हणून नित्य आहे. आकाराला प्राप्त झालं तरी त्याचा निराकार पण जात नाही. आकार नष्ट झाला तरी त्याची नित्यता बिघडत नाही. कारण विश्वाच्या रूपाने जरी ते आकारच आला असलं तरी स्वरूपानं विचार जर केला तर ते अविनाशीच आहे. त्याला तर अक्षर शब्द वापरलेला, अव्यक्तो अक्षर. मी त्याला काय म्हणतात, भगवान म्हणतात, ज्याला आपण अव्यक्त आणि अक्षर म्हणतात तोच परमात्मा आहे. म्हणून विश्वाच्या रूपाने जर विश्व दिसायला लागलं आपल्याला, पण विश्वाच्या रूपात आल्यामुळं ते संपून जात नाही. काल आपण एक कापडाचा आणि धाग्याचा, सुताचा दृष्टांत पाहिलेला होता की जेव्हा कापड जाळलं जातं तेव्हा सूत सुद्धा जाळलं जातं, असा एक दृष्टांत आपण बघितलेला होता. पण तो दृष्टांत आता कसा लागू पडत नाही बघा इथं. तर कापड जाळल्यानंतर सूत जळलं जातं, पण जगाचा नाश झाला तरी आत्मतत्व किंवा परमात्म्याचा नाश होत नाही, आहे तसा राहतो. माऊलींची फार सुंदर ओवी चांगदेव 65 आहे, प्रत्यक्षात जाऊन बघावी. 8-10 नंबरची असेल. सोने सोनेपणा उणे, प्रसिद्ध ओवी आहे. सोने सोनेपणा उणे न होता झाले लेणे. काय म्हणतात, सोनं हे त्याचा अलंकार झाल्यानंतर सुद्धा त्या सोन्यामध्ये उणेपणा येत नाही. सोने सोनेपणा उणे न होता झाले लेणे, कुठल्याही प्रकारचा विकार न होता, बदल न होता सोनं अलंकाराला प्राप्त होऊ शकतं. तेवी न वेचता जग होणे अंगी जया. तसं या परमात्म तत्वाचं काहीही न बिघडता जगाची निर्मिती होते. जग साकाराला येतं, त्याचा निराकारपणा मात्र मोडत नाही. जसं सोन्याचा सोनेपणाला उणेपणा येत नाही, तसा याच्यामध्ये अलंकारामध्ये अलंकार घडले म्हणून सोन्याची किंमत कमी होत नाही. सोनं आहे तसंच असतं, त्या अलंकारामधलं सोनं असं आहे तसंच असतं. अलंकार घडवा बिघडवा काय वाटेल ते करा. त्यामुळे आकार हा वरचा नुसता विवर्त आहे. ही शब्द विवर्त हा हे जो भास, विवर्त शब्दाचा अर्थ आहे भास. हा विवर्त जो आहे, आकार हा विवर्त आहे. आणि ह्या भासणाऱ्या मिथ्या गोष्टी त्या मूळ ते निराकारच आहे.
आणि ते निराकार असलेलं नष्ट होत नाही. आकार विवर्त आहे, भासमान आहे, मिथ्या आहे, पण मूळ जे तत्व आहे ते निराकार आहे. म्हणून आकाराचा नाश होतो. निराकाराचा कसा नाश होईल सांगावं? हवेचा नाश करता येईल का सांगा? आकाशाचा नाश करता येईल का सांगा? नाही करता येत. आहे तसंच राहतं. किती मग काट्या मारा हवेमध्ये आणि मी हवेला संपवतो म्हणा, नाही जात. आकाशाला संपवतो म्हणा, नाही जात. कारण त्याला आकारच नाही. ज्याला आकार असतो ना त्याचा नाश करता येतो. हा म्हणून नित्य आहे. उदाहरण आपण घेतलं होतं, मागच्या वेळेला घेतलं होतं बघा. भांड्यात ठेवलेलं पाणी ते त्या आकाराला प्राप्त होत असतं. भांड्यात केवढं छोटं भांडं आहे, छोटा आकार धारण करतं पाणी आतलं. मोठा भांडा आहे, मोठा आकार धारण करतं. आकार कसे बदलतात बघा. कशामुळे बदलले? उपाधीमुळे बदलतात. पण उपाधी धारण करून सुद्धा निरुपाधिक असलेल्या तत्वामध्ये काहीही बिघाड होत नाही, हे सांगायचं आहे. भांड्यातला पाणी आहे ते आकाराचं होतं. मुळात विचार जर केला तर पाण्याला कुठला आकार आहे सांगा? कुठलाच आकार नाही. जे जेव्हा पात्रामध्ये पडतं तेव्हा त्याला ओढा, नाले, नदी म्हणतात. जे भांड्यामध्ये येतं तर ते भांड्यातलं पाणी होतं, चमच्यातलं पाणी होतं, कपातलं पाणी होतं. ते जशा जशा उपाध्या घेईल तसं तसं आकार धारण करत असतं. परंतु समजा ते भांडं फुटलं, काचेच्या भांड्यात पाणी ठेवलं होतं आणि त्यानं आकार धारण केलं. समजा ते भांडं फुटलं तरी त्या पाण्याचा मूळ निराकारपणा आहे तसंच राहतो. पाणी फुटत नाही, आहे तसं राहतं. भांडं फुटतं म्हणजे उपाध्या नष्ट होतील, आकार नष्ट होतो, पण आतल्या तत्वाचा निराकारपणा आणि नित्यता नष्ट होत नाही. ते आहे तसं राहतं. आणि म्हणूनच हा दृष्टांत देऊन माऊलींनी वरती सोन्याचा दृष्टांत चांगदेव 65 मधला आहे. सोन्याचा अलंकार केले म्हणून सोन्यामध्ये सोनेपणा जात नाही. सोन्यातला अलंकार केले म्हणजे जात नाही. तसं जग निर्माण केलं, सृष्टी निर्माण केली विधात्यानं, म्हणून त्याचा जो काय असतो म्हणतो आपण त्याला, जे आत्मस्वरूपपणा जो आहे त्याची नित्यता जी आहे ती अजिबात बिघडत नाही. त्याचा निराकारपणा ते हरवत नाही, जरी सृष्टीची निर्मिती केली तरी. म्हणून आकारा आदी आजयाचे निराकार नवचे, आकार लोपेन विंसचे नित्य जगा. विंसचे म्हणजे त्यामध्ये विस्कळीतपणा येत नाही, काही बिघडत नाही, आहे तसं राहतं. म्हणून अक्षर जे म्हणजे देवीची म्हणता बोधही उपजे, जया परुता पैसन देखीजे या नाम परमगती. आता परमगती कोणती त्याचं वर्णन करायचे चालू केलेलं आहे. यालाच म्हणून ज्याला अक्षर म्हटलेलं आहे, म्हणून अक्षर जे म्हणजे, तसेच त्याला अक्षर म्हटले असता अक्षर या शब्दापासून ज्या अक्षरत्वाचे म्हणजे नित्यत्वाचं सुद्धा ज्ञान होतं. अक्षर म्हटल्यामुळं त्याच्या नित्यत्वाचे ज्ञान होतं. कसं आहे ते? तर क्षर न होणार आहे. म्हणून या अक्षराच्या पलीकडे दुसऱ्या कोणत्याही पदार्थाचा विस्तार दिसत नाही. हा शेवटचं तत्व आहे. ह्याच्या पलीकडं दुसरं तत्वच नाही आहे, म्हणून त्याला परमगती म्हणतात. परम म्हणजे याच्या पलीकडं काही नाही असं असलेलं ही परमगती आहे. म्हणून वर्णन करताना माऊलींनी ब्रह्माला अक्षर किंवा अविनाशी म्हटल्यामुळं ब्रह्माखेरीज इतर कोणतीच वस्तू नाही, अविनाशी नाही असा बोध होतो. ब्रह्माशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट नाही आणि अविनाशी तत्व नाही असा बोध होतो. तसं त्याच्या पलीकडे काहीच विस्तार नाही, कोणतीच गती नाही, म्हणून याला परमगती म्हटलेलं आहे. त्याच्याबरोबर गती नाही. उदाहरणात बघा, नद्या, उदाहरण घेऊया आपल्याला. सगळं दृष्टांतात आज जायत बसायचं नाही, थोडक्यात समजून घेताना. नद्यांना गती असते, नद्यांना वाहनं असतं, त्याचा खळखळाटपणा असतो, हालचाली असतात. पण जेव्हा त्याला समुद्र आहे, पण तो समुद्र आहे, पण त्या समुद्राशिवाय ती शांत होत नाही. पण याचं धावणं कुठेपर्यंत असतं बघा? समुद्राशी एकरूप होईपर्यंत. समुद्राच्या पलीकडं काही नाही बघा, कारण ती नदीची परमगती आहे. समुद्र ही नदीची परमगती आहे, तशी जीवाची परमगती भगवंत आहेत. एकदा भगवंताला प्राप्त केलं की जगामधली कुठली गोष्ट प्राप्त करायची शिल्लक राहत नाही. एकदा परमात्म्याचं ज्ञान झालं, आत्मज्ञान झालं की दुसरी कुठलंही ज्ञान प्राप्त करायचं शिल्लक राहत नाही. एकदा जे जाणल्यामुळं दुसरं जाणणं शिल्लक राहत नाही.
त्यामुळं पुन्हा कुठली गती नाही असं सांगायचं आहे. म्हणजे अव्यक्ताच्या पलीकडे हा पुरुष राहतो. हे पुरुषाचं वर्णन आता पुढे केलेलंच आहे. हा पुरुष जो आहे तो अव्यक्ताच्या पलीकडे राहतो. त्यालाच अक्षर म्हणतात, त्यालाच अव्यक्त म्हणतात. या पुरुषाच्या पलीकडे काही नाही. कठोपनिषद सांगते ना, सा काष्टा सा परागती. शेवटची गती म्हणजे आत्मज्ञान, भगवंत. अन्य कोणतीही गती नाही. पुढं धावायचं झालं म्हणून आपण आयुष्यभर धावत असतो. कुठं धावतो? पृथ्वीवरच ना. पृथ्वीच्या पलीकडे आपल्याला जाताच येत नाही, कारण तेवढंच आपलं धावणं शिल्लक असतं. पृथ्वीच्या पलीकडे जेव्हा आपण जातो तेव्हा ती शेवटची गती असते. म्हणून या संसारातून जो बाहेर पडतो त्याला या परमगतीचा लाभ होतो. जो प्रकृतीला नाकारतो तोच या परमगतीशी एकरूप होऊ शकतो. हा मुद्दा त्यातला आहे. प्रकृतीबद्दल उदासीनता ज्याच्याकडे आहे त्याला भगवंत प्राप्तीचा त्याचा मार्ग मोकळा झालेला असतो. कारण प्रकृतीच्या पलीकडेच तो राहतो. म्हणून म्हणून त्याला पुरुष असा शब्द वापरलेला आहे. तिथं पूर शब्द ते उडे वर्णन त्याचं केलेलं आहे. त्या उभीतून आता वर्णन करताना 181 नंबरच्या उभीपर्यंत सर्वसाधारणपणे अव्यक्तो अक्षर युक्त स्तमाहू परमांगते यम प्राप्यन निवर्तनते तद्धाम परमम मम. पण तद्धाम परमम मम यावरती पुढे उभी टाकलेली आहे. 21 नंबरच्या श्लोकावरती 181 पर्यंत बोलणं झालेलं आहे. पुढे काय म्हणतात बघा. आता त्या पुरुषाचं वर्णन करायचं चालू आहे. जो अव्यक्त, जो पर आहे, जी परमगती ज्याला म्हटलेला आहे त्याला पुरुष म्हटलेला आहे. आता 22 नंबरच्या श्लोकाचं वर्णन माऊली करतील. आता परी आघवा ही देहपुरी आहे निजली याची परी जे व्यापार करवी ना करवी म्हणून या. आता पुरुषाचं वर्णन केले बघा. जे अक्षर आघवा सर्व देहरूपी नगरामध्ये आहे. आघवा ही देहपुरी. देहपुरी म्हणजे देहरूपी नगर. नगर म्हणजे गाव आहे. देहाच्या गावा आली. या वर्णन माऊलीने अनेक ठिकाणी देहाला गाव संबोधलेलं आहे अनेक ओव्यामधून. तसं इथं म्हणतात ते परी आगवा ही देहपुरी. आगवा म्हणजे सगळे अक्षर देहरूपी नगरामध्ये आहे. पण जे देहाकडून कोणत्याही क्रिया करवित नाही आणि स्वतः देखील काय करत नाही. जे व्यापार करवी ना करी, करतही नाही आणि करवून घेत नाही. कारण तो कसा आहे? निजलियाच्या परी. देहा झोपी गेल्याप्रमाणे तो अव्यवहार्य स्वरूपात आहे. म्हणजे कुठलाही व्यवहार करत नाही. जसा जणू का एखादा झोपी गेलेला पुरुष आहे तसा हा देहामध्ये परमात्मा जो आहे तो झोपल्यासारखा आहे. झोपलेला आहे म्हणत नाहीत बरं का. आपला जर झोपलाच ना तर आपणही झोपू. तो झोपलेला नाही, आतमध्ये आहे पण झोपल्यासारखा वाटतो. का? झोपलेली माणसं जसा कुठलाच व्यवहार करत नाही, कशाची आकांक्षा ठेवत नाही, उदासीन असतात झोपलेल्या गाढ झोपेमध्ये, तसा तो उदासीन आहे. म्हणून त्याच्याकडून कुठलाही व्यवहार होत नाही. तो स्वतःच व्यवहार काय करत नाही आणि दुसऱ्याकडनं कशाला करून घ्यायला जाईल म्हणून दुसऱ्याकडनंही करून घेत नाही. करी ना करवी, जे व्यापार करवी ना करी आणि पर्याघवा ही देहपुरी. या देहनगरामध्ये स्वस्थ पडून आहे. निजल्या परी, निजल्यासारखा आहे. निजलियाच्या परी जे व्यापार करवी ना करवी म्हणून या. त्याला का म्हणायचा निजल्यासारखा आहे? तर तो कोणताही व्यवहार करत नाही आणि कुणाकडूनही तो व्यवहार करून घेत नाही. म्हणून एक कोणताच व्यवहार करत नसल्यामुळं, कोणाकडून करून घेत नसल्यामुळं तो निजल्यासारखा वाटतो. माऊलीने या देहूमध्ये देहाच गाव म्हटलेला आहे. कारण या देहामध्ये पंचमहाभूत, पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच प्राण, त्याचे उपप्राण, पंच विषय, 3 गुण, अंतःकरण, हे सगळेजण राहायला आहेत. म्हणून त्याला नगर म्हणतात. देहाला नगर का म्हटलं? देहाला पुरी. पुरी म्हणजे नगर. तर नगर का म्हटलं? तर या देहामध्ये पंचमहाभूत आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत, पंच प्राण आहेत, दुसरे उपप्राण आहेत, नंतर पंच विषय आहेत. हे सगळं 3 गुण आहेत.
सगळी एकत्र राहतात, सगळे एकामेकाचे नातलग झाल्यासारखे राहतात आणि म्हणून त्याला देहपुरी शब्द वापरतात. या देहात जो निजला आहे म्हणता येत नाही, निजलाय म्हणता येत नाही, तो निजल्यासारखा आहे, म्हणजे उदासीन असतो, तो कुठल्याही व्यवहाराशी लिप्त होत नाही. देह सगळा व्यवहार करतो परंतु तो निजल्यासारखा शांत असतो. हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम, आतमध्ये तो आरामात राहत असतो देहामध्ये. म्हणून व्यवहाराशी तो कुठल्याही भाग घेत नाही. प्रत्येक व्यवहारापासून स्वतःला अलिप्त समजतो, पाहतो साक्षी भावानं, परंतु तो भाग घेत नाही. आणि आपण म्हणतोय माझ्या देहाकडून सगळं परमात्मा करून घेतोय. माऊली म्हणतात तो काही व्यापार करवी ना करी, तो कुणाकडनं करून पण घेत नाही आणि स्वतः काय करत नाही, म्हणून निजल्यासारखा उदासीन असतो. म्हणजे जागृती स्वप्नात कशी व्यवहार करतात पण तो करत नाही, जागृतीतले व्यवहार तसेच करतात, तो फक्त साक्षी रूपाने राहत असतो. सगळे जे आहेत ते शरीर प्रारब्धाधीन आहे, त्यामुळे प्रारब्ध हे त्याच्याकडून सगळं करून घेत असतं. पूर्वकर्मामुळं देह चलन चालू असतं. म्हणून भगवंत काही करत नाही आणि करूनही घेत नाही. जी परी आगवाई देहपुरी आहे निजलियाच्या परी, जो व्यापार करवी ना करवी करी ना करवी म्हणून या. एरवी जे शारीर चेष्टा त्या माझी एकही न ठकेगा सुभटा, दाही इंद्रियांच्या वाटा वाहतची आते. ही 10 इंद्रिय जी आहेत त्या 10 इंद्रियांच्या द्वारे सगळी कामं केली जातात. एरवी जे शरीर चेष्टा, या देहात असणारे जे ब्रह्मतत्व आहे ना, ते स्वतः काही करत नसले तरी सुद्धा देहाकडून होणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्यापैकी एकही क्रिया बंद पडत नाही. त्या माझी एकही न ठकेगा सुभटा. 10 इंद्रियांचे मार्ग अनेक क्रियांच्या रूपाने वाहत असतात. 10 इंद्रिय ही वेगवेगळ्या वाटेनं, म्हणजे 10 इंद्रियांचे मार्ग आहेत आणि त्याद्वारे सगळ्या क्रिया घडत असतात. म्हणजे या 10 वाटेनं ह्या क्रिया चालू असतात. एरवी जे शरीर चेष्टा ज्याला आपण म्हणतो, शरीर चेष्टा म्हणजे शरीराचे व्यवहार, त्यामध्ये एकही न ठके, त्यातली एकही थांबत नाही का सुभटा. सुभटा म्हणजे अर्जुनाला म्हणलं देहाकडून होणाऱ्या ज्या क्रिया त्यापैकी एकही क्रिया बंद पडत नाही. 10 इंद्रियांच्या वाटा वाहतची आहाती. 10 इंद्रियांच्या द्वारे सगळी कामं करून घेतली जातात. त्यांना वेगवेगळ्या वाटेनं काम करायला लावलं जातं. म्हणजे दृष्टी आहे ती डोळ्याच्या वाटेनं काम करते बघा. कान आहे तर ते काय आहे, श्रवण आहे, तर ते कानाच्या द्वारे श्रवण नावाची क्रिया घडत असते. त्यामुळे काही झालं तर शरीराची एकही क्रिया बंद का थांबत नाही आणि 10 इंद्रियांचे व्यापार सुरूच असतात. आणि हे सगळे देहाचे व्यापार जे आहेत ते इंद्रियांच्या द्वारा आहेत. म्हणून इंद्रियांच्या वाटा, म्हणजे गावात जशा वाटा असतात ना, एक गाव आहे तर गावात वेगवेगळे बोळ असतात, छोट्या छोटे रस्ते असतात. माऊलीने तिशी उपमा तयार केली आहे, कारण अगोदर त्याला म्हणले देह देहाचं नगर म्हणले, मग नगर म्हणलं तर त्यात वाटा असणार, तर त्या वाटा कुठल्या आहेत, 10 इंद्रियांच्या वाटा आहेत. आणि 10 इंद्रियांच्या द्वारे सगळे व्यवहार घडतात. त्यासाठी तो निजलेला सारखा जो आहे तो काही करत नाही, झोपी गेलेला आहे. झोपी गेला म्हणजे झोपल्यासारखा आहे, निपचिप पडलेला आहे म्हणजे उदासीन आहे, काही करत नाही. म्हणजे ज्ञानाचे सगळे व्यवहार जे आहेत ते पंच ज्ञानेंद्रियांकडून होतात. कर्माचे सगळे व्यवहार आहेत हे पंच कर्मेंद्रियांकडून होतात. याला 10 वाटा म्हणलेल्या आहेत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय यांच्याद्वारे सगळे व्यवहार होत असतात. डोळे, नाक, जिव्हा आणि काय असेल ते मुख, ही 5 जी ज्ञानेंद्रिय आहेत, स्पर्शेंद्रिय आहेत, त्वचा, या 5द्वारे किंवा कान किंवा आणखीन काय म्हणलो आपण, बोलणं, चालणं, हात हलवणं, या सगळ्या ज्या कर्मेंद्रियाच्या क्रिया आहेत या सुद्धा त्याच वाटेनं चालू असतात. तो काही करत नाही, कारण जीवाला प्रारब्ध आहे, त्याच्यावर संस्कार असतात, त्याप्रमाणे हलतात. महात्मांचा देह जैसा हले संस्कार वशे, माऊलींची चूक आहे. देहाचा जो हालचाल आहे ना ती संस्काराने हलत असते, ती काय करत नाही आणि करून कुणाकडनं घेत नाही. आणि जीव त्या इंद्रियांच्या वाटेनं धावत असतात. म्हणजे डोळ्यांच्या वाटेनं तो जीव जो आहे तो डोळ्याच्या वाटेनं धावतो, मनाच्या वाटेनं जीव बाहेर धावतो, कानाच्या वाटेनं बाहेरचा ऐकायला घेतो,
जिभेच्या वाटेनं जातो आणि चव घेतो, बोलतो. बघा कसं आहे, त्वचेच्या वाटेनं जातो आणि स्पर्श जाणतो. हे सगळी इंद्रिय, 10 इंद्रिय 10 प्रकारच्या गोष्टी करतात. त्याला शरीर चेष्टा म्हटलेलं आहे. पण ह्या शरीर चेष्टा पूर्वसंस्काराप्रमाणे, पूर्वकर्माप्रमाणे म्हणजे प्रारब्धाने चालू असतात. म्हणून जीव त्या इंद्रियाच्या वाटेने धावतच असतात. एक दृष्टांत आपण बोलतोय नेहमी की सूर्य उगवल्यावर पृथ्वीवरली सर्व व्यवहार सुरू होतात. सूर्याचं उगवणं आहे, माऊलींची सूर्य आहे, तर ते सगळं सृष्टीतले व्यवहार सूर्याच्या उगवण्यावरती आणि मावळण्यावरती अवलंबून असतात. सूर्य उगवला की पृथ्वीवरले व्यवहार चालू होतात. बघा, प्रत्येकजण आपलं आपलं काम करतात. शेतकरी शेतामध्ये काम करायला जातात, नोकरी करणारे ऑफिसला जात असतात, विद्यार्थी अभ्यासाला बसत असतात. सगळ्यांच्या क्रिया चालू असतात. बघा, कोण काय करत असते, कोण काय करत असते, ह्या क्रिया कधी चालू होतात? सूर्य उगवल्याबरोबर. पण सूर्य काय करतोय काय सांगा? सूर्य काहीच करत नाही. सूर्य फक्त उगवलेला असतो. त्यासाठी सूर्याला काय करावं लागत नाही. आणि करवून तरी कुठे घेतोय? आम्हाला म्हणतोय शेती करा जा, आम्हाला म्हणतो नोकरीवर जा, नाही म्हणत तो. करवी करी ना करवी, अशा अगोदरची ओळी आपण बघितलेली आहे. अशा शरीराच्या चेष्टा ज्या चालू असतात त्या परमात्मा निश्चित पडून आहे, तो काही करत नाही. उदासीनासारखा तो नेहमी गप्प पडून असतो, हालचाली नसतात. म्हणून ह्या क्रिया ज्या होतात त्या कुठं होतात? माऊली पुढच्या ओळीमध्ये सांगतात बघा. उकलुनी विषयांचा पेटा, विषयांचा तो पेटारा उघडल्यानंतर होत मनाचा चोहटा, मनाच्या चव्हाट्यावरती जाऊन बसतात. ती बाजारपेठ आहे बघा. तो सुखदुःखाचा राजवाटा भितराही पावे. आणि त्या सुखदुःखाचा जो वाटा आहे तो महत्वाचा भाग अंतःकरणाला सुद्धा मिळतो. भितराही पावे, भितरी म्हणजे आत, आत म्हणजे अंतःकरण, अंतःकरण जीव. जीवाला सुद्धा तो भोग वाटा देऊन टाकतात. कोण? विषयांचा पेठारा उघडायचा आणि हा विषय जे आहे ती चव्हाट्यावर कुठल्याच्या मांडायचे? मनाच्या चव्हाट्यावर मांडायचे आणि तिथं ओपन करायचे. मग त्यातला सुखदुःखाचा जो काही भाग आहे तो जीवाला प्राप्त होत असतो. त्यामुळे सुखदुःखाच्या भोगाचा हिस्सा जीवाला म्हणजे अंतःकरणाला मिळतो. मनाच्या चव्हाट्यावर या विषयांचा बाजार सुरू होतो, पेटारा उघडला जातो. विषयांचा पेटा उकलुनी, उघडुनी, विषयांचा पेटा, विषयांची पेटी होय मनाचा चोहोटा. मनाच्या त्या बाजारपेठेमध्ये चोहोट्यावरती जिथं सर्व माणसं बसलेली असतात अशी सार्वजनिक जागा असते, त्याला चोहोटा म्हणतात. आणि त्याला माऊली म्हणतात मन हे तसं आहे की त्या मनाच्या चोहोट्यावरती त्या विषयांचा बाजार मांडला जातो. आणि वाटेत जाताना काही लोक खरेदी करत असताना तसे खरेदी करतात. पूर्वी चव्हाट्यावर विक्रीच्या वस्तू मांडल्या जायच्या आणि त्याला बाजार म्हटला जायचा. तसं इथं मनाच्या चव्हाट्यावर विषयांची गाठोडी सोडून ठेवलेली असतात. विषयांचा पेटा, पेठारे उघडतात. म्हणजे विषयासाठी इच्छा, वासना या सगळ्या वाटा आहेत. विचार करायला पाहिजे आपण. इंद्रिय जे भोगतात ना विषय, ते इंद्रिय आणि विषय एकत्र आले तरच विषय भोगता येतो, अन्यथा नाही. म्हणून विषय, इंद्रिय आणि विषयांच्या संगातूनच जीवाला सुखदुःख अनुभवाला येतात. म्हणून माऊली म्हणतात सुखदुःखाचा भोग वाटा जो आहे तो जीवाच्या वाट्याला येतो. जीव का सुखदुःखे भोगतो? तर मनाच्या चव्हाट्यावर विषयाचे पेठारे उघडून ठेवतो. म्हणून विषय जर भोगला नसता तर त्याला सुखदुःखाचा भोग वाटा आला नसता. माऊलींनी विषयाचं वर्णन करताना दुसऱ्या अध्यायामध्ये जया विषयाच्या ठाई एक निष्ठता कही नाही, ते दुःख आणि काही सुखही आहे. काहीतरी सुख आणि दुःख या विषयांच्या नादात होत असतं. आणि आतला देहाचा जो राजा आहे जीव, तो भोगता आहे. आणि जीव शरीरात राहून सुख दुःख भोगत असतो. म्हणजे सुख दुःख भोगायला याला कारण हे विषय आहेत आणि मनाची बाजारपेठ आहे. मनाच्या बाजारपेठेमध्ये विषयांचा बाजार मांडला जातो. आणि विषयांच्या आणि मनाच्या या गोष्टीवर, ह्या बाजारातून सुखदुःख निर्माण होतात. संयोगातून सुखदुःख निर्माण होतात. आणि ही सुखदुःख या जीवाला भोगायला येतात. म्हणून भोग वाटा जो मिळतो सुखदुःखाचा राजवाटा, राजभोग.
भितराई पाहावी म्हणजे अंतःकरणाला सुद्धा मिळतो. या बाजारात मिळालेल्या सुखदुःखाचा राजवाटा तो अंतःकरणाला प्राप्त होतो आणि त्या दृष्टीनं विषय भोगायला चालू होतं. म्हणून मन, इंद्रिय आणि विषय यांची जेव्हा गट्टी होते ना, तेव्हा या जीवाला सुखदुःख वाट्याला येतात. मन त्या विषयाबद्दलची आसक्ती निर्माण करतं किंवा सुखी आणि दुःखी म्हणतं. विषय आणि इंद्रिय दोन्ही एकत्र आले की भोग घडतात आणि ह्या भोगातून सुखदुःख जी होतात ती मनाला किंवा जीवाला होतात. म्हणून मनाच्या द्वारे सुखदुःख जीव भोगत असतो. सुखी किंवा दुःखी होतं ते अनुकूल प्रतिकूल गोष्टीमुळे मन होतं, अन्य काही नाही बरं का. म्हणून विषयांच्या नादाला, विषयासक्तीतून या विषयाच्या बाजारामधून फिरताना ह्या वाटाच आहेत ना, इंद्रियांच्या वाटा, ते कुठल्या बाजूने फिरतात? जिथे विषय असतात ना मांडलेले, त्या विषयातून ते बाजार करत फिरत असतात इंद्रिय. केवढी मोठी उपमा कल्पना केली आहे माऊलींनी बघा. बाजार म्हणलाय विषयाचा, त्या इंद्रियांनी दिलेल्या 10 इंद्रियांच्या वाटा आहेत. त्या 10 इंद्रियाने इंद्रिय पळत असतात त्या वाटेनं. त्या वाटेनं जाता जाता विषयमध्ये येतात, त्यातली खरेदी विक्री चालू होते, विषय विकत घेतले जातात. कोण विषय विकत घेतात त्या वाटेवर? इंद्रिय. आणि त्याचा जो सुखदुःखाचा वाटा जो आहे तो सुखदुःखाचा वाटा त्या जीवाला प्राप्त होतो. अशी सुंदर अशी कल्पना माऊलींनी ह्या ओळीमध्ये मांडलेली आहे. वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागतंय. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.